आपण सर्वांनी पाहिजे आहे। आजची ही यानंतर ट्रस्टचे अध्यक्ष नामदेवजी भगत साहेब यांचं काम आपण केलं तर निश्चितपणे आपल्या चेहऱ्यावर आनंद दिसतो। आणि म्हणून दोन्ही पाहुणे जे आहेत आणि ताईच्या चेहऱ्यावर पण तुम्ही बघा, मी सुंदर ते आहेतच, परंतु त्यांचं काम अतिशय चांगलं आहे आणि कमी बोलतात, परंतु त्यांचं काम मात्र रोखोक असतो। आणि जिथे जिथे आजी दादा असतील, जिथे जिथे तटकरे साहेब असतील, तिथं आमच्या ताई त्या ठिकाणी सावलीसारख्या उभे असतात आणि प्रामाणिकपणे काम करणारे महिला अध्यक्ष जेव्हा आम्हाला लाभलेले आहेत, त्याचबरोबर त्या चांगल्या काम करतात। म्हणून महिला आयोगाच्या अध्यक्ष त्यांची आज या ठिकाणी आल्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतो आणि त्यांना विनंती करतो। हा 12 दिवस कार्यक्रम होतो, शेवटच्या दिवशी जर समारोपाला आपल्याला येता आलं तर आम्हाला आणि ते भोजन त्या आलं जे आम्ही जेवणाची अरेंजमेंट तयार केलेली आहे घरी, त्यांना जर वेळ असेल तर निश्चितपणे आम्ही तयारीत आहोत। या ठिकाणी आपल्या सर्व नेरुळकरांच्या वतीनं मी त्या ठिकाणी अभिनंदन करतो, धन्यवाद। यानंतर परांजपे साहेबाला विनंती करतो की 2 मिनिटं फक्त। आगरी कोळी समाज प्रबोधन ट्रस्ट तर्फे आयोजित आगरी कोळी महोत्सव 2025 या महोत्सवाचं ज्यांनी नुकतंच उद्घाटन केलं त्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला प्रदेश अध्यक्षा व राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ रुपालीताई चाकणकर, ज्याचप्रमाणे सातत्याने माझ्याबरोबर जिल्हाध्यक्ष म्हणून काम करणारे नवी मुंबईचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष माननीय श्री नामदेव भगतजी, सौभाग्यवती इंदुताई भगत मॅडम, जे या कार्यक्रमाचे दोघंही आयोजक आहेत, राष्ट्रवादीच्या नवी मुंबईच्या आमच्या जिल्हाध्यक्षा शोभाताई चौगुले, मंचावरील राष्ट्रवादीच्या सर्व आमच्या पदाधिकारी। खरं तर हे 18वं वर्ष आहे आणि मी पहिल्या दिवशी येतच नाही नेहमी, 7व्या 8व्या दिवशी ज्या वेळेला स्टॉल भरलेले असतात आणि आल्या आल्या सुगंध मासळीचा येतो आणि खाद्य संस्कृतीचं खरं दर्शन। तुम्हाला आणि मला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, संविधान दिले, घटना दिले ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता जिजाऊ माँसाहेब, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करते। आज अखिल आगरी कोळी समाज प्रबोधन ट्रस्ट यांच्या वतीनं आयोजित समस्त आगरी कोळी समाजाला एकत्रित करणारा आणि सांस्कृतिक आणि खाद्य व सांप्रदायिक वारसा जपणारा व जोपासणारा हा नवी मुंबईतील महोत्सव आणि या महोत्सवाचं आयोजन ज्यांनी केलं ते आमचे जिल्हाध्यक्ष नामदेवदादा भगत, त्याचबरोबर इंदुमतीताई भगत, या कार्यक्रमाचे संयोजक रामचंद्र कृष्णा मात्रे, अरविंद जनार्दन बोहीर। प्राधान्य देणारा समाज आहे आणि हा समाज खऱ्या अर्थानं खरं तर लग्नामध्ये हुंडा घेत नाही आणि म्हणून आमच्या आयोगाचा मुख्य उद्देश तोच असतो की समाजामध्ये महिलेला स्थान देत असताना तिचा सन्मान ठेवला गेला पाहिजे। हुंडाबंदी हा याच्या विरोधात कायदा आहे, त्या कायद्याच्या विरोधात आमची गेली 3 वर्षापासूनची लढाई आनंदात आम्ही लढतोय। त्याच्यासाठी ठराव केला जातो, कायदा केला जातो, पण खऱ्या अर्थानं आगरी कोळी समाजाला कोणताही ठराव करावा लागला नाही, कायद्याची गरज पडली नाही। खऱ्या अर्थानं मातृत्वाला त्यांनी तो सन्मान दिला आणि केवळ हुंडा घेण्या किंवा देण्याच्या बाबतच नाही, तर कोणताही उत्सव असू दे, सण असू दे, आगरी कोळी समाजामध्ये या महिला अतिशय सुंदररित्या तयार होऊन त्याच्यामध्ये सहभागी होतात, कारण की पहिल्यापासूनच घराची जबाबदारी सांभाळणं। सौभाग्याचं देणं हळदी कुंकू या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे। रुपालीताई चाकणकरांच्या हस्ते प्रथमतः काही महिलांना हे सौभाग्याचं लेणं देण्यात या कार्यक्रमानंतर श्री गणेश प्रसादी गेली 18 वर्षाची ही परंपरा आहे। नामदेवजी भगत अतिशय चांगल्या पद्धतीने यशस्वीरित्या हा महोत्सव पार पाडतात, त्यासाठी त्यांना मनापासून शुभेच्छा देते।
आगरी कोळी समाज हा मातृसत्ताक संस्कृती जपणारा समाज आहे. त्याच्यामुळे मी आत्ताच माझ्या भाषणात सांगितलं की खरं तर लग्नामध्ये हुंडा येत नाही आणि फार महत्त्वाची गोष्ट आहे. महिलेला सन्मान दिला जातो. घरातली मुख्य जबाबदारी बरोबरच कोणताही उत्सव असू दे, सण असू दे, महत्त्वाचं काम असेल तर ते महिलेच्या हातात सोपवलं जातं. इतका विश्वास, इतका सन्मान त्या महिलेला दिला जातो आणि हे आगरी कोळी समाजाचं वैशिष्ट्य आहे. त्याचं अनुकरण हे इतरांनी देखील केलं पाहिजे. खऱ्या अर्थानं आगरी कोळी समाजाच्या या महोत्सवामध्ये खाद्य महोत्सवाची रेलचेल आपल्याला दिसते आहे. म्हणजे एकंदर कोणतीही गोष्ट करणं सोपं असतं, सातत्य त्याच्यात टिकवणं फार महत्त्वाचं असतं. सातत्य टिकवण्याची जबाबदारी नामदेवजी भगत यांनी घेतलेली आहे.